पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। ईव्हीएम मशीन तोडफोडीनंतर मतदान थांबले। 1.5 तासाच्या खंडानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये आज घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे मतदान प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झालाय। मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राची तोडफोड करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली। या घटनेनंतर जवळपास 1.5 ते 2 तास मतदान बंद राहिले। त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी पंचनामा करून नुकसानीचा तपास सुरू केला। यानंतर नवीन ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देत मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली। सुमारे 2 तासांच्या विलंबानंतर मतदान सुरळीतपणे सुरू झालं असलं तरी या काळात मोठी मतदारांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले। दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेक मतदार हे मतदान न करता केंद्रावरून परत गेले। त्यामुळे या केंद्रावरील मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांचे मतदानाचे हक्क बाधित होऊ नयेत म्हणून मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आमदार मंजुळा गावित यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। याचबरोबर ईव्हीएमची तोडफोड करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे अशी जोरदार मागणीही आमदार गावित यांनी केली आहे। या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज ठेवण्यात आले आहेत। प्रभाग 18 मधील या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। पुढील काही तासात निवडणूक आयोग वेळवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। निवडणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी मतदान चालू असताना या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार सतीश महाले हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहेत आणि त्यांच्या समोर या ठिकाणी त्यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती आणि त्यांच्या सोबत काही 4-5 लोक होते आणि 4-5 लोकांच्या समोर बरोबरीने सुद्धा अजून काहीतरी 40-50 लोक हे बोलक्याने या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी अतिशय या ठिकाणी धक्काबुक्की केली। महिला उमेदवार देखील उभ्या होत्या, तर महिला उमेदवारांना देखील त्यांनी धक्काबुक्की करून महिलांना तर शिवीगाळ केली आणि काही महिलांचे तर गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा त्यांनी म्हणजे असं ओरबडलेत आणि काही महिलांचे तर साड्या सुद्धा सुटल्यात। अशा ही भयंकर परिस्थिती या ठिकाणी या प्रभागात झालेली आहे। आणि एवढंच नाही तर मतदान केंद्राची ज्या ठिकाणी रूम नंबर 5 आहे ना, रूम नंबर 3 या ठिकाणचे जे मतदान केंद्र होते तर मशीन सुद्धा या ठिकाणी तोडफोड करून मशीन तोडलं आणि ते बंद पाडलं। आता जवळपास 2 तास होत आले तेव्हापासूनच हे मशीन बंद पडलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व मतदान प्रक्रिया ही बंद पडलेली आहे। आणि जाणून बुजून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबतची संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांनी हा जाणून बुजून आमच्या शिवसेनेचे उमेदवारांना हा त्रास देऊन राहिलेले आहेत आणि मतदान कसं रोखता येईल, थांबवता येईल असा हा प्रकार या ठिकाणी करून राहिलेले आहेत। म्हणून माझी प्रशासनास विनंती आहे की हा मधला जो काळ आहे या काळात जेही मतदान आमचं थांबलेलं आहे ते मतदान त्यांनी वेळ वाढवून देण्यात यावी आणि शांततेने मतदान करण्यात यावा असं मी सर्व प्रशासनालाही विनंती करते आणि जनतेलाही विनंती करते। आणि प्रशासनाला मी एकच विनंती करते की या ठिकाणी ज्यांनी इथं हल्ला केलेला आहे ते आता देखील याच कॉलनीमध्ये परिसरातील या आजूबाजूलाच ते फिरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचे ते दादागिरी करत आणि गुंडगिरीशाही पद्धती वापरून प्रत्येक महिलांना सुद्धा ते धमकावत फिरून राहिलेले आहेत। प्रशासनास माझी विनंती असेल असं हे जे वातावरण खराब करून राहिलेत, वातावरण दूषित करून राहिले अशांना ताबडतोब त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी प्रशासनास विनंती करते। त्या ठिकाणी हमला केलेला आहे त्यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर वातावरण जर होत असेल तर ही लोकशाही संपलेली आहे मी यापूर्वी सांगत होतो। म्हणून चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये काम राहिलेलं नाहीये। या ठिकाणी फक्त दादागिरी करणारे अमाप पैसा कमवून बेकायदेशीरपणे पैसा कमवून नागरिकांना दडपशाही खाली आणि पैशाच्या खाली दाबून
निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच फक्त आता निवडणुकीमध्ये आयुष्य राहिलेला आहे. म्हणून नागरिकांची सेवा करणारे कोणीही या ठिकाणी यापुढे निवडणुका लढवू शकत नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अराजकता माजवलेली, आमची मागणी एवढीच आहे की केंद्रामध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले त्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढायचे. एका आरोपीची त्या ठिकाणी घड्याळ सुद्धा पडलेली आहे झटापटीमध्ये आणि ईव्हीएम मशीन जे फोडलेलं आहे त्याचाही पंचनामा होऊन तातडीने या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. आणि नाही तर आमच्यावर गुन्हा 302चा गुन्हा दाखल करा, आम्हाला आतमध्ये जेलमध्ये डांबून द्या. बरे डेड बॉडी कोणतीही तुम्ही सापडवून तिच्या मर्डरचे गुन्हे आम्हाला डांबून दिला तरी चालेल. इतकी अराजकता आता ह्या शासनाच्या याच्यामुळे माजायला लागून गेलेली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.